नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत. मी नागेश आपल्या यूट्यूब चॅनलवरचे सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण चाललो आहे भैरवनाथ मंदिर भैरोबा येथे दर्शनासाठी. तर पहिलं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेऊया, म्हणजे मग नंतर टेन्शन राहणार नाही आपल्याला काही. पेट्रोल भरून आपण आपल्या दिशेने आता निघालो आहे. चाललो आपण आता मंदिराच्या दिशेने सरळ. तुम्ही बघू शकता आता आपण निघालो आहे आपल्या मेन रोडने कुकडेवाडीमध्ये. आता आपण आलेलो आहे. इथून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर फक्त आपलं मंदिर आहे. तर चला आपण मंदिराला व्हिजिट करूया, दर्शन घेऊ देवाचे. तुम्हालाही मी दर्शन आज माझ्या या व्हिडिओद्वारे घडवतो. चला तर आता आपण रोडने आलो आहे ऑलमोस्ट आपल्या मंदिराच्या पायथ्याला. आता गाडी आपली वरती वळून आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने. आपली गाडी पार्किंग करूया. तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा दिसतोय तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही साईडला. झाडी इथे खूप सारी जास्त आहे आणि मंदिर देखील खूप भव्य दिव्य असं मोठं मंदिर आहे. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक सभागृह आहे जिथे लग्न कार्य पार पाडले जातात आणि प्लस यात्रेच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरत असते. आपल्या खंडोबा महाराजांचं देवस्थान आणि प्लस दुसरे जसे की आपले गणपती बाप्पा, श्रीकृष्णाचं मंदिर, असे 2-3 मंदिरं इथे मंदिरामध्ये मंदिरं आहेत. तर तुम्हाला आता मी इथं आसपासचा परिसर आणि त्याचा नजारा दाखवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघू शकता शांतपणे वाहणारी आपली प्रवरा नदी, त्याच्या तीरावरती हे मंदिर आहे. तुम्हाला मी थोडंसं आता खाली जाऊन थोडा नदीचा परिसर दाखवतो. अदरवाईज तुम्ही झाडे बघू शकता. अनेक अशी झाडी इथे जपली गेली आहे. खूप सारा झाडांचा परिसर तुम्हाला पाहायला भेटेल. बघू शकता तुम्ही आपली नदी, आणि थोडंसं झूम करून दाखवायचा प्रयत्न करतोय. इथे अर्ध्या भागामध्ये नदी पूर्ण संत आहे आणि तिथून स्पीड पकडते. थोडंसं बघू शकता तुम्ही, झूम करून दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा पाण्याला किती स्पीड आहे. आणि हा पूर्ण परिसर आपल्या नदीचा, आपली प्रवरा नदी, त्या नदीच्या कम्प्लीट तीरावरती बसलेलं हे आपलं मंदिर आहे भैरवनाथाचं. तर आता पाठीमागे जाऊन आपण मंदिराचं दर्शन घेऊया. तर आपण चाललो आहे आता मंदिराच्या दिशेने. आपला मित्र अक्षय भाऊ ऑलरेडी दर्शन घेऊन आलेला आहे रिटर्न. मी माझ्या ब्लॉगमुळे थोडासा उशीर झाला मला जायला. तर चला आता आपण आपल्या मंदिराचं दर्शन घेऊया, देवाचं दर्शन घेऊया. चला पुढे पुढे जाऊया. आता बघू शकता भगवाधारी मंदिर आहे. आपल्या हिंदू संस्कृतीला जपत या मंदिराचा परिसर पूर्ण भगवाधारी झालेला आहे. तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करून आलोय. तुम्ही बघू शकता छोटे छोटे खूप साऱ्या मूर्त्या इथे स्थापन केलेल्या आहेत. हे आपले शिवलिंग आहे, आपलं प्रतीक. आणि मंदिराचा परिसर बघून झाल्यानंतर आता जो बाजूचा परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही झाडी बघा मंदिराच्या अवतीभोवती, किती अशी छान अशी लिंबाचं झाड, म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण लिंबाच्या झाडाखाली हे मंदिर झाकून गेलेलं आहे. इतकं मोठं भव्य दिव्य असं झाड आहे लिंबाचे. छान असा परिसर आहे, शांतता आहे पूर्णपणे या परिसरामध्ये. बघू शकता तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल या मंदिरामध्ये स्त्रियांना तसा प्रवेश नाही आहे. आणि आता मंदिराचं गेट पण लावलेलं आहे, तर त्यामुळे देवाचं प्रॉपरली दर्शन तुम्हाला होऊ शकणार नाही आहे. तरी पण मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तुम्ही दर्शन घेऊ शकता. मी देखील दर्शन घेऊन आता मागच्या दिशेला निघणार आहे. तर आता मंदिराच्या बॅक साईडला आपण असं परिसराला पूर्ण फेरा मारून पुन्हा समोर येणार आहे. तुम्हाला मागील परिसर देखील दाखवतो मी. झाडे बघा पाठीमागे, वनराई आहे. बघू शकता परिसर, झाडांचं प्रमाण इथे खूप जास्त आहे. बघू शकता तुम्ही निलगिरीची झाडं दिसत आहे, मोठी मोठी लांबलचक. दर्शन घेऊया आपण. इथं छोटंसं सभागृह आता काम चालू आहे. त्या सभागृहाचं अजून पूर्ण झालेलं नाहीये, काम चालू आहे. आणि हा मंदिराच्या बाहेर जो परिसर आहे तिथला हा सभागृह आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा मेन सभागृह जिथे लग्न कार्य पार पाडले जातात.
भव्य दिव्य असं मंदिर आहे. जसं की तुम्ही मंडळी बघितलं, आता आपण आलो आहे भैरवनाथ मंदिर. माझ्या गावाच्या थोडंसं पुढं आहे संगमनेरच्या दिशेने. तर तुम्ही या ब्लॉगद्वारे ते मंदिर आता बघितलं. आपण पुढील ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या बघणार आहे आपलं रामेश्वर मंदिर, जिथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि प्लस रामेश्वर म्हणजे आपल्या शिवशंकराचं मंदिर आहे. तर तिथंही आपण जाणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.